चला, आज आपण एका अशा ग्रंथात डोकावूया ज्याच्या प्रत्येक शब्दात शहाणपण दडलेलं आहे, धम्मपद. हा काही फक्त एक जुना ग्रंथ नाहीये, तर हे एक असं कालातीत ज्ञान आहे जे आजही हजारो वर्षांनंतरही आपल्याला तितकंच ताजं वाटतं. यात आपल्या रोजच्या जगण्यातल्या मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. तर मग चला, या ज्ञानाच्या सागरातून एक मौल्यवान मोती उचलूया, जो आपल्याला ज्ञान आणि कृती म्हणजे जाणणं आणि तसं असणं यातला फरक समजावून सांगेल. आपला आजचा प्रवास कसा असेल माहितीये? आपण एका प्राचीन रूपकापासून म्हणजे सुगंध नसलेल्या फुलाच्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. तिथून आपण एका राजाच्या आणि एका सामान्य माणसाच्या भेटीची एक नाट्यमय कथा ऐकू. मग पाहू की राजवाड्यात ज्ञानाचे दोन वेगवेगळे मार्ग कसे दिसतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या जुन्या गोष्टींमधून आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यासाठी एक गाईडबुक कसं तयार करता येईल हेही समजून घेऊ. तर हा प्रवास केवळ ऐकण्याचा नाही, तर स्वतःमध्ये डोकावून पाहण्याचा आहे. चला, माझ्यासोबत एक कल्पना करा. आपण श्रावस्तीच्या प्रसिद्ध जेतवन विहारात आहोत. दुपारची वेळ आहे, पण आजूबाजूला असलेल्या दाट झाडीमुळे एक शांत, थंडगार वातावरण आहे. हवेत कुठून तरी चंदनाचा आणि अगरबत्तीचा एक मंद, पवित्र सुगंध येतोय. बाकी सगळीकडे एक विलक्षण शांतता आहे. फक्त शेकडो भिक्खू शांत बसले आहेत आणि त्यांची नजर एकाच ठिकाणी खिळलेली आहे, जिथे बोधिवृक्षाखाली तथागत बुद्ध बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण करुणा आणि शांती आहे. याच शांत आणि पवित्र वातावरणात त्यांनी एक गोष्ट सांगितली. यथापि रुचिरं पुष्पं वर्णवंतं अगंधकं एवं सुभाषिता वाचा अफलाहुती अकुब्बतो. याचा अर्थ खूप खोल आहे. जसे एखादं फूल दिसायला खूप सुंदर आहे, त्याचे रंग खूप मोहक आहेत, पण त्यात सुगंधच नाही. तसंच आपण खूप चांगल्या गोष्टी बोलतो, ज्ञानाच्या गोष्टी ऐकतो, पण जर त्या गोष्टी आपल्या वागण्यात, आपल्या कृतीत उतरल्या नाहीत, तर त्या पूर्णपणे निष्फळ ठरतात, फळशून्य. या श्लोकात एक शब्द आहे जो आपल्याला थांबून विचार करायला लावतो. अफला. पाली भाषेत अ म्हणजे विना किंवा नाही आणि फल म्हणजे फळ. सोपा अर्थ आहे फळाशिवाय, पण याचा खरा अर्थ त्याहूनही खोल आहे. याचा अर्थ आहे कृतीमधला पोकळपणा, एक प्रकारची आध्यात्मिक वंध्यता. जसं की जमीन खूप सुपीक आहे, पण आपण त्यात बी पेरलं नाही तर ती वांझच राहणार. तसंच आपल्या मनात ज्ञानाचं बीज आहे, पण त्याला कृतीचं पाणी मिळालं नाही तर ते अफला म्हणजे निष्फळच राहतं. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. आचरणात न आणलेलं ज्ञान हे सुगंध नसलेल्या सुंदर फुलासारखं आहे. ते दिसायला खूप छान दिसतं, चर्चेत बोलायला खूप भारी वाटतं, पण त्याने आयुष्यात खरा बदल घडत नाही. त्याचा खरा सुगंध, त्याची खरी जादू तेव्हाच अनुभवायला येते जेव्हा ते आपल्या प्रत्येक कृतीतून दरवळू लागतं. काय बरोबर आहे हे माहीत असणं आणि तसं असणं यात खूप मोठं अंतर आहे. आणि ही शिकवण काही हवेत नाही दिली गेली. यामागे एक प्रत्यक्ष घडलेली खूप नाट्यमय घटना आहे. या कथेची दोन मुख्य पात्र आहेत. एक आहे चत्तपाणी नावाचा एक सामान्य माणूस, पण तो साधनेमध्ये इतका पुढे गेलाय की तो अनागामी झाला आहे. म्हणजे तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जवळपास मुक्त झालाय. आणि दुसरा आहे कोसल देशाचा शक्तिशाली राजा पसेनदी, ज्याच्या एका शब्दावर अख्खं राज्य चालतं, ज्याच्यासमोर सगळेजण मान झुकवतात. प्रसंग असा आहे, चत्तपाणी बुद्धांसमोर बसून पूर्णपणे एकाग्र होऊन धम्म ऐकतोय. तो जणू त्या ज्ञानाच्या सागरात हरून गेला आहे. आणि तेवढ्यात आपल्या लवाजम्यासह पूर्ण राजशाही थाटात राजा पसेनदी तिथे येतो. साहजिकच राजाला आलेलं पाहून सगळे आदराने उभे राहतात, पण चत्तपाणी आपल्या जागेवरून हलत नाही. त्याची नजर तशीच बुद्धांवर खिळलेली राहते. विचार करा, त्या क्षणी तिथे काय तणाव निर्माण झाला असेल. एका बाजूला आध्यात्मिक निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला जगाचा राजा. हा फक्त शिष्टाचाराचा भंग नव्हता, तर दोन वेगवेगळ्या जगांची टक्कर होती. त्या क्षणी दोघांच्या मनात काय चाललं असेल? चत्तपाणीसाठी बुद्धांच्या शिकवणीपेक्षा जगात दुसरं काहीही महत्त्वाचं नाहीये. राजशिष्टाचार त्याच्यासाठी गौण आहे. तो राजाचा अपमान नाही करत, तर तो धम्माचा सर्वोच्च सन्मान करतोय. आणि दुसरीकडे राजा पसेनदी, ज्याला आयुष्यभर फक्त मान सन्मानच मिळालाय. चत्तपाणीचं न उठणं त्याला स्वतःचा, आपल्या पदाचा घोर अपमान वाटतो. त्याचा अहंकार दुखावतो. तो ज्ञानाच्या दारात उभा आहे, पण त्याचा अहंकार त्याला शिकण्याची संधी पाहू देत नाहीये. आणि हे सगळं त्या करुणेच्या महासागराला, बुद्धांना कळायला क्षणही लागला नाही. राजाच्या मनात रागाचा आणि अहंकाराचा जो धूर उठला होता तो त्यांनी बरोबर ओळखला. पण त्यांनी राजाला रागावले नाही की चत्तपाणीला उठायलाही सांगितलं नाही. त्यांनी फक्त अत्यंत शांत पण तितक्याच प्रभावी आवाजात बोलायला सुरुवात केली.
त्यांनी चत्तपाणीच्या ज्ञानाची, त्याच्या साधनेची आणि त्याच्या आध्यात्मिक उंचीची प्रशंसा केली. त्यांनी राजाला समजावून सांगितलं की चत्तपाणी आता या छोट्या मोठ्या नियमांच्या खूप पलीकडे गेलाय. बुद्धांच्या त्या शांत शब्दांनी आणि त्यांच्या उपस्थितीनेच राजाच्या मनातला राग विरघळून गेला आणि त्याचा दृष्टिकोन अपमानावरून आदरात बदलला. या घटनेनं राजा पार हादरून गेला. त्याला त्या क्षणी कळून चुकलं की खरं ज्ञान, खरी शक्ती पदात नाही तर चत्तपाणीसारख्या आचरणात आहे. आणि याच जाणीवेतून त्याने बुद्धांना एक विनंती केली. तो म्हणाला की माझ्या 2 राण्यांना, मल्लिका आणि वसाभक्तिया यांना धम्म शिकवण्यासाठी कोणाला तरी राजवाड्यात पाठवा. बुद्धांनी ही जबाबदारी आपले प्रमुख शिष्य आदरणीय आनंद यांच्यावर सोपवली. काही महिने गेले. मग एके दिवशी बुद्धांनी आदरणीय आनंद यांना विचारलं, काय प्रगती आहे दोन्ही राण्यांची? हा असाच एक वरवरचा प्रश्न नव्हता. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की राजवाड्याच्या त्या ऐशोआरामात, त्या चमचमाटात, जिथे लक्ष विचलित करणाऱ्या हजारो गोष्टी आहेत, तिथे ज्ञानाचं बीज रुजतंय की नाही. आणि इथूनच आपल्याला ज्ञानग्रहण करण्याच्या 2 पूर्णपणे वेगळ्या पद्धती दिसतात. आदरणीय आनंदांनी जे उत्तर दिलं ते खूपच महत्वाचं होतं. ते म्हणाले, राणी मल्लिका खूप गांभीर्याने आणि पूर्ण लक्ष देऊन शिकते आहे. ती प्रत्येक गोष्ट समजून घेते, प्रश्न विचारते आणि शिकलेल्या गोष्टी आपल्या वागण्यात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. पण राणी वसाभक्तियाबद्दल ते म्हणाले, ती फक्त तिथे हजर असते, तिचं लक्ष नसतं, तिच्यात शिकण्याची तळमळ नाही. तिच्यासाठी हे सगळं ऐकणं म्हणजे एक उपचार आहे. बघा, एकीकडे ज्ञान आत्मसात करण्याची धडपड होती, तर दुसरीकडे केवळ ऐकण्याची औपचारिकता. आनंदांच्या या बोलण्यानेच बुद्धांना ती दुसरी पूरक गाथा सांगण्याची संधी मिळाली. राणी मल्लिका आणि राणी वसाभखत्तिया या जणू 2 प्रतीकं होती. एक सुगंधी फुलाचं आणि दुसरं सुगंधहीन फुलाचं. आणि याच संदर्भात बुद्धांनी आपली शिकवण पूर्ण केली. यथापि रुचिरं पुष्पं वर्णवंतं सगंधकं एवं सुभाषिता वाचा सफला होती कुब्बतो. याचा भावार्थ असा की ज्याप्रमाणे एखादं फूल दिसायला सुंदर आहे, त्याचे रंगही मोहक आहेत आणि सोबतच त्यात एक सुंदर सुगंधही आहे जो सगळीकडे दरवळतो, त्याचप्रमाणे ज्ञानाची, शहाणपणाची वचनं जेव्हा कृतीत आणली जातात तेव्हा ती सफल होतात, फलदायी ठरतात. आणि इथे येतो सफला हा शब्द. हा शब्द अफलाचा केवळ विरुद्धार्थी शब्द नाही, तर तो त्याचं उत्तर आहे. स म्हणजे सोबत आणि फल म्हणजे फळ, म्हणजे फळासहित, यशस्वी. जर अफला हे पोकळपणाचं प्रतीक असेल, तर सफला हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. हे आपल्याला हेच सांगतं की जेव्हा ज्ञानाला प्रामाणिक प्रयत्नांची, अभ्यासाची आणि कृतीची जोड मिळते, तेव्हाच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. तेव्हाच ते ज्ञान केवळ माहिती न राहता शहाणपण बनतं. ठीक आहे, मग या सगळ्या हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टींचं आपण आज काय करायचं? याचं महत्त्व काय आपल्यासाठी? याचं उत्तर असं आहे की ही कथा आणि हे श्लोक म्हणजे आपल्या आजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यासाठी एक अत्यंत व्यावहारिक युजर मॅन्युअल आहे. चला पाहूया कसं. 3 सोपी उदाहरणं घेऊया. पहिलं, कामाच्या ठिकाणी. समजा तुमच्या बॉसने सगळ्यांसमोर तुमच्या कामावर टीका केली. सुगंधहीन फुलाचा मार्ग म्हणजे लगेच चिडणं, प्रतिक्रिया देणं. पण सुगंधी फुलाचा मार्ग म्हणजे एक क्षण थांबून शांतपणे विचार करून प्रतिसाद देणं. दुसरा, आपला ऑनलाईनचा जग. आपण तासनतास फक्त स्क्रोल करत असतो, माहिती घेत असतो. हा निष्क्रिय मार्ग झाला. पण त्यातून काहीतरी शिकून नवीन काहीतरी तयार करणं हा झाला सक्रिय मार्ग. आणि तिसरं, आपल्या नात्यांमध्ये. आपण अनेकदा समोरच्याचे शब्द फक्त ऐकतो, पण त्यामागची कळकळ, त्यामागच्या भावना ऐकत नाही. केवळ हिअरिंग न करता सहानुभूतीने लिसनिंग करणं म्हणजे ज्ञानाला कृतीत आणणं. या सगळ्या उदाहरणांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते. खरा फरक यात नाही की कोणाला किती माहीत आहे. खरा फरक यात आहे की त्या माहितीचं, त्या ज्ञानाचं आपण करतो काय. कृती ही एक अशी जादू आहे जी डोक्यातल्या माहितीला हृदयातलं ज्ञान बनवते आणि तेच ज्ञान मग आपल्या आयुष्याला आकार देतं. तर आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं ज्ञान समजून घेतल्यानंतर याला आपल्या रोजच्या जीवनाचा भाग कसं बनवायचं? केवळ जाणण्यापासून ते तसं असण्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा? कारण खरा बदल तर तिथेच आहे. चला एक छोटासा प्रयोग करून पाहूया का? या आठवड्यात अशी एक चांगली गोष्ट निवडा जी आपल्याला माहीत आहे. उदाहरणार्थ, राग नाही करायचा किंवा सकारात्मक राहायचं. आणि मग रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी ही गोष्ट कृतीत आणली का? माझ्या ज्ञानाप्रमाणे मी आज वागलो का? सुरुवातीला कदाचित उत्तर नाही असंही येईल.
हरकत नाही, पण तो प्रामाणिकपणाचा एक क्षणच आपल्या सरावाला खरा सुगंध देण्यास सुरुवात करेल. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तुमच्या आचरणाचा सुगंध कोणता आहे? तुमचं ज्ञान फक्त सुंदर शब्दांपुरतं मर्यादित आहे की ते तुमच्या वागण्यातून, तुमच्या कृतीतून इतरांपर्यंत पोचतंय, दरवळतंय? यावर नक्की विचार करा.